लईच पोट दुखायले बुवा. अरे आपण शेतात तर आलो, ऊस पण लय खाऊ वाटायले बघ. एक काम करता, आपण ऊस चोरून घेऊन जाऊता. तू काय कर, तू ऊस चोर हो. आणि मी काय करू, थोडं हलकं होतो. हो जमतोय येतं बघ या. अगे ती येडे ती इळा नाही, ते कोयतं त्यानं तोडायचं असतं ऊस. हे ना तोडते थोय. हा थांब, मग मी आता जाऊन लगेच खचाक खचाक तोडते. बर तू तोड, मी मालकावर पण लक्ष सुद्धा हलकं होतो. अरे जरा नीट बस बघ हो जाऊ. हो हो. बाई ऊस किती छान आहे बाई. कवळा कवळा एक काम करत असते, हे तोडून घेत असते आणि घरी जाऊन खात असते मी. लय ऊस खाऊ वाटेल, चला कापूता. बाई कसला भारी ऊस आहे, पण लय कवळा कवळा चुट्ट खाय. मला वाटतंय ह्या ऊसाचे दिवस भरले नाहीत काही की. जाऊ द्या, काही का असे ना, कवळा कवळा भरायला लागते खायला. बाई ही एक दुसरा एक. दोन बस झाले, खाऊन बघू का ह्याला. हायला कोण आहे बाई, शेतामध्ये काय करायला लागली आणि कोयतं कशाला आणलंय ना. ए कोण आहे तिकडं. मालक थांब 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 पुरी थांब 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 थांब. काय करायली शीत. काय नाही, ऊस लय खाऊ वाटालता म्हणून तुमच्या शेतातलं ऊस खायला आलते. ऊस बर बर बर. अगं मग सांगून ने की ऊस खायला आलतीस होय तू. बरोबर. अगं एक काय दोन ने की आणखी एक घेऊन जा. हे बघ धर. आणखीन एकदा की मग. हे बघ. हा धर आणखी एक धर. अव तुम्ही लय मनानं मोठा हो की. मी नुसतं ऐकलं होतं शेतकरी लय मनाचा मोठा असतोय, लय मनाचा मोठा असतोय. तुम्ही खरंच लय मोठा हो बर का मनाने. बरं येऊ का मी. जा जा. थँक्यू. आणखी लागलं तर घेऊन जात बरं का. थँक्यू. हो जा जा जा. वा वा वा, मानलं गडे शेतकरी राजा तुम्हाला. खरंच तुमचं मन लईच मोठं आहे. खरं आहे, तुम्हाला शेतकरी राजा म्हणतोय ते खोटं नाही. अहो कसं आहे, आली होती म्हणलं एक घेऊन चालली होती, म्हणलं दोन घेऊन जा. पुन्हा आणखी एक माहितलं, म्हणलं आणखी एक घेऊन जा. तुम्ही कशाला आलता, कुठल्या पाहुणं. आम्ही वय तिकडे आंबे जोगायचे, म्हणलं आता ऊस खायला आलतो. तुम्ही बी आलता काय ती. हा हा, मी बी तिच्यासोबतच आलो होतो. बरं बरं बरं. मला पण द्या की एक ऊस काढून. हा एक सांगतो तुम्हाला, म्हणजे 30 सोबत आलो म्हणून सांगायला बरं का. अहो ही म्हशीचं गवत आहे काय. आणि तिने ऊस समजून म्हशीचं गवत नेलंय. अरे देवा, लय येडी पोरगी आहे की बाबा बाबा बाबा. तुम्ही बी अड्यात निघताल, निघत चला. शेतकऱ्याचं मन मोठं आहे, पण काय न्यावं ही तरी कळायला पाहिजे शहरातल्या लोकांना.